स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंतीचा उत्साह केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात साजरा होतो। पण अमरावतीतल्या एका संस्थेने महाराजांना अभिवादन करण्याचा एक अनोखा मार्ग निवडला। ही आहेत व्हिजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन अर्थात विडा। गेली 11 वर्ष समाजातील निराधार आणि गरजूंसाठी काम करणारी ही संस्था पाश्चात्यांच्या संस्कृतीला छेद देत त्यांनी सुरू केला एक भारतीय वारसा रोटी डे। भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी या संत गाडगेबाबांच्या विचारावर चालत विडाने शिवजयंतीच्या दिवशी भुकेलेल्यांची भूक शमवण्याचा विडा उचलला। सलग 11व्या वर्षी रोटी डेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो चेहऱ्यावर हसू आणलं। फेब्रुवारी महिन्यात अनेक डे साजरे होतात, पण आम्ही शिवजयंतीच्या दिवशी रोटी डे साजरा करतो। आमचा उद्देश हाच आहे की शिवजयंतीच्या दिवशी एकही व्यक्ती उपाशी राहू नये। प्रत्येकाने तृप्त मनाने महाराजांचा जन्मोत्सव साजरा करावा। रोटी डे उपक्रमाची मुख्य संकल्पना व मार्गदर्शन विडा संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे यांचे असून त्यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे महासचिव शेख नरुद्दीन शेख सिराजुद्दीन, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट अंकिता पाथरे वाघमारे, कार्यकारिणी सदस्य सचिन शेरेकर, अंकित जवंजाळ, देवेशराव ऋषिकेश देशमुख, प्रियांशु गोंगाशे, चंदन गावंडे, सुचिता शेरेकर, शुभांगी उल्ले, मिनल बनातकर, अमीर नईम, पूजा कांबळे, अक्षदा शेरेकर, आनंदी शेरेकर, अश्विनी गावंडे, शुभम उके, गौरव देशमुख यांनी अथक परिश्रम घेऊन रोटी डे उत्साहात साजरा केला। सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरातील रस्त्यावर, चौकात चौकात आणि रुग्णालयाबाहेर जिथे जिथे कोणी भुकेने व्याकुळ दिसले तिथे विडाचे सदस्य पोहोचले। रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कष्टकरी मजूर आणि दिव्यांग बांधव अशा तब्बल 630 गरजू बांधवांना पोटभर मिष्टान्नासह भोजन देण्यात आले। अन्नदान हेच श्रेष्ठ दान। रोटी डेच्या माध्यमातून शिवछत्रपतींना केलेले हे अनोखे अभिवादन समाजाला एक नवी दिशा देत आहेत। विडा संस्थेच्या या कार्याला खरंच सलाम आहेत। रोटी डे साजरा करून तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद होतो आहे। हा उपक्रम मला फार आवडतो आणि मी नेहमी व्हॉट्सअपला जे स्टेटस बघत राहते त्यामधून मला फार आनंद होतो आणि त्यामध्ये सहभाग घ्यावा अशी इच्छा होती आणि मी माझ्या मैत्रिणी थ्रू यामध्ये सहभाग घ्यायसाठी बोलले होते आणि आता मी इथे उपस्थित आहे। आणि हा उपक्रम इतका छान आहे की यामुळे मनाला एक आनंद, समाधान आणि खूप छान फील होते। आजपर्यंत आपण सगळेच दिवस सेलिब्रेट केले आहे, जसे की आताच रिसेंटली व्हॅलेंटाईन वीक होऊन गेलं आहे, त्यामध्ये आपण टेडी डे, प्रपोज डे, रोज डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे साजरा केला आहे। पण आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक रोटी डे म्हणून साजरा करतो आहे, जे विडा यांच्याकडनं उपक्रम राबविले जातात। त्यामध्ये रोटी डे हा स्पेशल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। रोटी डे साजरा करण्याकरिता उपस्थित झालेलो आहे गाडगेबाबाच्या मंदिरामध्ये। इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे। आमच्या रोटी डेचा जो उपक्रम आहे त्यांनी पूर्ण छान अनुभवला आहे आणि हे माझं पहिलंच वर्ष आहे। मला खूप छान वाटत आहे। हा विडाचा उपक्रम मी जॉईन केल्यामुळे मला खूप समाधान वाटत आहे। मी खरं तर गडचिरोली येथून आलेली आहे आणि पहिल्यांदाच हा रोटी डे साजरा करण्यामध्ये मी सहभागी झालेली आहे आणि आज रोटी डेमध्ये गोरगरिबांना जेवण देऊन खूप आनंद होत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हे आम्हाला आनंद देत आहेत। नमस्कार, मी प्रितेश वाघमारे, संस्थापक अध्यक्ष विडा संस्था अमरावती। आम्ही मागील 11 वर्षापासून रोटी डे नावाचा एक उपक्रम राबवतो आहे, ज्या अंतर्गत गरजू बांधवांना पोटभर अन्न मिळावं यासाठी एक दिवस निवडलेला आहे, तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीचा। शिवजयंतीनिमित्त आम्ही या लोकांना रोटी डे उपक्रमांतर्गत पोळी भाजी, वरण भात किंवा मसाले भात, एक स्वीट, शेव आणि अशा प्रकारचं मिष्टान्न देऊन त्यांचं पोटभर जेवण व्हावं, भोजन व्हावं असा एक उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून मागील 11 वर्षापासून रोटी डे साजरा करतो आहे। आपली तरुणाई वेगवेगळे डे साजरे करतात, जसे काही चॉकलेट डे असो, व्हॅलेंटाईन डे असो, पण आपल्या गोरगरीब बांधवांसाठी एखादा डे असावा असा आम्ही 2016 मध्ये विचार केला होता आणि 2016च्या फेब्रुवारी महिन्याच्या 19 तारखेपासून तर आजपर्यंत सलग 11व्या वर्षापर्यंत आम्ही रोटी डे साजरा करतो आहे। यावेळेस आम्हाला भरपूर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सहकार्य मिळालं आणि हा रोटी डे उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला मौलिक सहकार्य लाभलं। त्यामुळेच आम्ही हा 11व्या वर्षी रोटी डे साजरा करू शकलो आहे।
तर आपण सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं, या संस्थेला सहकार्य केलं व यापुढेही सहकार्य करत आहे, या सर्वांचे मी आभार मानतो. या सर्व माझ्या टीमने माझ्यासाठी एवढं सहकार्य करत यांनी मेहनत घेतली आणि हा रोटरी डे यशस्वी केला, याबद्दल मी माझ्या टीमचे पण आभार मानतो. आणि यापुढेही विडाच्या अंतर्गत विविध मानवतेचे कार्य होत राहील अशी मी आपला ग्वाही देतो. धन्यवाद.